दरम्यान अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या विधानावरून आता वातावरण चांगलंच तापलं। सोलापूरकरांच्या विधानावर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठवली जाते। प्रसिद्धीसाठी काही बोलणं योग्य नसल्याचा टोला लगावला जातोय। सोलापूरकरांच्या विधानाकडे लक्ष न देण्याचा शिवभक्तांना सल्ला देण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य करून त्यांची उंची कमी करण्याचं काम राहुल सोलापूरकर सारखी मंडळी करतात, त्याचा मी निषेध करतो। आणि अशा पद्धतीनं वक्तव्य कोणतीही माहिती नसताना, कोणत्या प्रकारचा इतिहास माहिती नसताना करू नये। आता प्रत्येकाचं डोकं वेगवेगळ्या प्रकारे चालतं, त्याला धवा आता काय नाही आहे। परंतु शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा अन्य काही लोक, यांच्यावरती बरेच काही लोक वेगवेगळे उपासनात्मक बोलत असतात, चालत असतात। मला वाटतं शिवभक्तांनी फार त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, अशातला भाग नाही आहे। अरे काय या लोकांना वेळ लागलाय का काय लागलाय? हे कोण? आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात। अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी आपलं वाटेल ते विधानं करतायत। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या तुरुंगातून मोठ्या सफाईनं सुटले, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आणि त्यांचे जे वेगवेगळे प्लॅन्स, त्यांनी संपूर्ण स्वराज्य निर्माण करताना वेगवेगळ्या प्लॅन करून त्यांनी ते बरोबर स्वराज्य निर्माण केलेलं, त्याचाच तो भाग आहे, त्यांच्या हुशारीचा भाग आहे, त्याच्या रणनीतीचा भाग आहे।